हॅलो फ्रेंड्स, VAG ऑडिओजमध्ये तुमचं स्वागत आहे. मी वैशाली तुमच्यासाठी घेऊन आली आहे ट्रू ब्युटी ऑफ लव्हचा पुढचा भाग. चला सुरुवात करूया. ट्रू ब्युटी ऑफ लव्ह भाग 67. दुसऱ्याच दिवशी सुट्टी घेऊन मीराचे बाबा मीराला आणायला गावी पोहोचले. जेवण वगैरे झाली होती. मीरा तयार होऊन बाहेर यायची होती, सो बाबा बाहेर हॉलमध्ये तिची येण्याची वाट पाहत आत्यासोबत बोलत बसलेले. काय झालं ग सुरेखा? मीरा काही चुकीचं वागली का? असंच काही नाहीये. पण काय आहे सुभाष, मुली मोठ्या झाल्या की त्यांची जबाबदारी आई वडिलांवर असलेलीच बरी. कितीही झालं तरी आम्ही परकेच आहोत. अगं असं काय बोलतेस? तू का मला परकी आहेस? पण काही झालं का? काहीतरी कारण असेल. मीरा समजदार आहे, ती अशी तशी वागणार नाही. तुझा एवढा विश्वास स्वरावरही होताच ना. पण काय झालं पाहिलंस ना. आजकाल कोणावर विश्वास ठेवू नये. त्यात ही पिढी मॉडर्न पुढारलेली. आपल्याला जेवढ्या गोष्टी माहिती नसतात तेवढ्या यांना ठाऊक असतात. आणि आम्ही मस्त लक्ष देऊ रे तिच्याकडे. पण तरीही ती अशी तशी काही वागली तर उद्या आमच्यावर यायचं. म्हणून मी म्हणाले घेऊन जा आपलं तिला तिकडंच. आत्या बोलत होती. एवढ्यात मीरा तयार होऊन बाहेर आली. मीरा, आत्याला काही त्रास नाही ना दिलास? बाबांनी ती बाहेर येताच विचारलं. नाही बाबा, मीरा निरागसपणे पाहत म्हणाली आणि मग तिने आत्याकडे पाहिलं. सोड ना आता सुभाष, माझं ऐक. आता मीरासाठी एखादं स्थळ आधीच पाहून ठेव, म्हणजे पुढं जाऊन टेन्शन राहणार नाही. आणि आम्हाला बोलवा हा लग्नाला. हो नक्कीच. निघायचं मीरा? सगळे कपडे व्यवस्थित घेतलेस? होय बाबा. चल मग सुरेखा, येतो. भाऊजी येतो हो म्हणत दोघांचा निरोप घेऊन मीरा आणि तिचे बाबा बाहेर पडले. घरी जाईपर्यंत बाबा एकदम शांत होते, पण बहुधा बाहेरूनच शांत असावेत. आतमध्ये कोणती तरी गोष्ट त्यांना त्रास देत असावी. त्यात बहिणीने आगीत तेल ओतण्याचं जे काम केलं होतं. मीरा पुण्यात चाललेली खरं तर मनापासून खुश होती, पण तिनं शंतनूला मात्र काही कल्पनाच दिली नव्हती. जमल्यास त्याच्या बर्थडेला तिला सरप्राईज जे द्यायचे होतं, पण कसं आणि काय करणार होती हे मात्र तिचं काही ठरलेलं नव्हतं. सिद्धार्थची मदत घेता येईल असा काहीसा विचार करत ती निश्चिंत होती, खुश होती. काही तासांच्या प्रवासानंतर मीरा आणि तिचे बाबा घरी पोहोचले. पण घरात पाऊल टाकत आहेत तोच तिच्या बाबांनी पहिला प्रश्न तिलाच केला. मीरा, मला खरं खरं सांगशील? काय बाबा, नक्की असं काय झालं त्यामुळे सुरेखाने मला असं अचानक तुला न्यायला बोलावलं? मला खरंच काही माहीत नाही बाबा. मला आत्या येऊन एवढंच बोलली की तुझी बॅग भरून ठेव, तुम्ही न्यायला येताय. बाकी मला काहीच कल्पना नाहीये. अगं मग ती असं का करेल? तुझं काहीतरी चुकलंच असणार. ती तशी स्वतःहून सांगणार नाही म्हणून मी तुला विचारतोय, कळतंय का? बाबा तिच्यावर चिडले. तशी आई ही बाहेर आली. मीरा, बाबा काय विचारत आहेत? तुझं खरंच काही चुकलंय का? तसं असेल तर खरं सांग बघू. खरं खरं सांग, तुला कोणी काही बोलणार नाही. अहो तुम्हीही थोडं शांततेनं घ्या ना. लहानच आहे ती, चूक होऊ शकते ना तिची. अगं पण चुका करण्या इतकी ती लहान वाटते का आता तुला? 12वीला जाईल आता ती. मीरा बोल ग, कशाला त्यांचा राग वाढवते आहेस? काय चुकलंय का तुझं बाळा? नाही आई, तुमचा माझ्यावर विश्वासच नाहीये का? बाबा, पहिली गोष्ट माझं काही चुकलेलं नाहीये. तो स्वराज माझी मस्करी करत असायचा. तो माझ्याशी बोलायला यायचा ते सुद्धा आत्याला आवडत नव्हतं. ह्यासोबत खरं कारण तर हे सुद्धा असेल की स्वरादी अशी वागली म्हणून त्या आत्याला मीही अशीच वागेन असं वाटत असावं. ह्याला मी काय करू? यात माझी थोडी चूक आहे. स्वरा नीट बोल, आत्या आहे तुझी. बाबा एकदम तिच्यावर हात उगारून रिकामे झाले तशी आई वाचवत मध्ये पडली. हे असं आहे, खरं बोललं की तुम्हाला पटत नाही म्हणून स्वरादी सुद्धा अशी काहीच न सांगता निघून गेली असेल. मीरा रागात बोलून गेली. मीरा, उलट बोलणारेस का आता बाबांना? आई ही आता रागाने उठली आणि तिच्या गालात मारलं. बघ, दे अजून सूट दे हिला. मी सांगतो, ही सुद्धा स्वराच्या पाऊलावर पाऊल टाकणार. बघच तू. आणि आता तर काय बापाला उलट बोलते. काय करायचं ते करा, कसं वागायचं ते वागा. खरंच हात टेकले मी आता माधवी. बाबा तनतनत बोलले. मीरा सॉरी बोलताना. बाबांना असं उलट बोलायला शिकवलं का मी तुला? मी उलट नाही बोलते आई, सत्य सांगायचा प्रयत्न करते. तुमच्याकडे सत्य स्वीकारण्याची क्षमता नाहीये म्हणून हे सगळं घडलंय आणि घडतंय.
मीरा रडवेली होत बोलली. बघ अजून दुजोरा देत आहे ही स्वराच्या वागण्याला. काही नाही, काही बोलायची सोयच ठेवली नाहीये या पोरीनी. असं काही नाहीये बाबा, मला काय सांगायचं ते समजून घ्या. जरुरी नाही की ती अशी वागली म्हणून मी अशी वागेन, आणि ती अशी वागली म्हणून तुम्ही माझं स्वातंत्र्य हिरावून घ्यावं हे तरी योग्य आहे का? खरंच विचार करा ना एकदा. मीरा, इथं मी बाप आहे तुझा. मी काय करायचं ते तू मला शिकवू नकोस. या घरात मी निर्णय घेणार आणि तुम्ही तो स्वीकारायचा बस. आणि कॉलेजलाही तू फक्त एवढं 12वीचं वर्ष जाणार आहेस, लक्षात ठेव. तेही या अटीवर की कॉलेज व्यतिरिक्त कुठेही बाहेर जायचं नाही. काही गरज नाही तुला जॉब करायची. जे मिळतंय जसं मिळतंय त्यात भागवायचं. त्यानंतर कुठल्या मुलाशी तुझं लग्न करायचं ते सगळं माझं मी ठरवणार आहे. भले तुला वाटेल की हा तुझ्यावर अन्याय होतोय तर तसं समज, त्याला माझा इलाज नाही. माझा निर्णय झालाय. हे सगळं पटत असेल तर बघ, नाही तर तुझं कॉलेजही बंद. आणि हो, कॉलेजमध्ये जाणार आहेस तर 12वीला तसे मार्क सुद्धा तुला मिळून दाखवायचे आहेत. पुन्हा म्हणू नकोस सांगितलं नाहीये, म्हणत बाबा त्यांच्या रूममध्ये निघून गेले. मीराला मात्र आता रडूच कोसळलं. ती रडतच सोप्यावर बसली. मीरा, मीरा शांत हो, रडू नको बाळा. आई, पण तिच्या वागण्याची सजा मला का ग? मीरा, असंच असतं ग, पण तू खंबीरपणे उभी राहा बघू. काय सांगावं, तुझा नवरा चांगला असेल, तुला पुढं शिकवायला तो तयार असेल तर तू शिक ना पुढे. आई समजावून सांगत होती, पण तिचं सगळं सांगणं मात्र तिच्या डोक्यावरून चाललेलं. ती सरळ उठली आणि तिच्या रूममध्ये निघून आली. तिच्या बेडरूममध्ये येत तिनं स्वतःला बेडवर झोकून दिलं आणि उशीमध्ये तोंड खुपसून रडू लागली. रडताना शंतनूचा चेहरा तिला आपोआपच आठवत होता. मागे काही दिवसात शंतनूसोबत होत असलेलं ते चॅटिंग, बोलण्यासाठी एकमेकांची वाट पाहणं, ते दोघांच्यात बनत असलेलं न दिसणारं बॉन्डिंग आणि त्याची सवय आणि त्या रात्रीचे तो व्हिडिओ कॉल आठवून तिच्या मनाला यातना होत होत्या. शंतनूसोबत पाहत असलेल्या स्वप्नात आता दूर दूरपर्यंत शंतनू भेटण्याचे चान्सेस नाच्या बरोबर झालेले पाहून ती स्वतःला कमनशिबी समजत होती. 2-3 तास झाले मीरा एकटीच तिच्या रूममध्ये बसलेली. आता सायंकाळचे 7 वाजत होते, पण तिला काही करण्यात इंटरेस्टच वाटत नव्हता. ती बेडवर बसून कसल्या तरी विचारात हरवलेली. शंतनूला अडकवून ठेवण्यात काहीच उपयोग नाहीये. जितकं जास्त एकमेकांच्या सोबत राहणार तितके आम्ही गुंतत जाणार, आणि भेटणारच नसू तर सोबत राहण्यात काय अर्थ? मग त्यालाही त्रास होईल आणि मलाही. कदाचित माझ्याही पेक्षा जास्त त्रास त्यालाच होईल, जे मला नकोय. ह्या बाबांनी सुद्धा ना माझ्यासमोर तर कसलाच मार्ग सोडला नाहीये. शंतनूसाठी तरी काहीतरी करायला हवं. बर्थडेला नाहीच जमलं तर निदान त्याचं बर्थडे गिफ्ट कसंही करून त्याच्यापर्यंत तरी पोहोचवायला हवं. सॉरी शंतनू, ही माझी कदाचित शेवटची भेटवस्तू आहे असं समज. पण काय देऊ असं मी त्याला? काय नाही असं नाहीच त्याच्या घरात. सगळं आहे. मुळात त्याला सोबत हवी आहे अशा व्यक्तीची जी त्याला कायमची साथ देईल. आणि ही जी गोष्ट त्याला हवी आहे तीच मला त्याला देता येत नाही. किती दुर्दैवी असावं ना एखाद्या माणसाने. मीरा, आहेसच मुळात तू दुर्दैवी. बघ ना, एक क्षणाला कोणीच नव्हतं सोबत, आणि आता एक म्हणता खूप सारे फ्रेंड्स दिलेत. एक चांगला मित्र दिला आणि एक आयुष्याची साथ मागणारा तो खास व्यक्ती. पण वाटतं मीच अनलकी आहे. मीरा, ए मीरा, अगं कधीची बसली आहेस? जा हातपाय धू आणि देवासमोर दिवा लाव बरं. मी चहा ठेवते तुझ्यासाठी. मला काही नको आई. अगं एवढं का मनाला लावते आहेस? तुला नाही कळणार. आत्ता एखाद्या तुरुंगात असल्यासारखं वाटतंय मला. थोडे दिवस मीरा, थोड्या दिवसांनी असं काय होणार आहे आई? काही बदलणार तर नाहीये, वाटत तर नाहीये, ती जडावलेल्या आवाजात म्हणाली. मीरा, अशीच बसून राहिलीस तर असाच विचार करत बसशील आणि तुला त्रास होईल. त्यापेक्षा उठ आणि जाऊन फ्रेश हो. जा देवापुढे दिवा लाव, तेवढंच मन प्रसन्न होईल. आपल्या मनाला आपल्यालाच दिशा देता यायला हवी, आई सांगत होती. पण मीराचे डोळे पुन्हा पाण्याने भरले. कसली दिशा आणि काय? इथे सगळं आयुष्यच दिशाहीन झालंय. मनाशी म्हणत अन डोळ्यातले पाणी अडवत ती पटकन उठली आणि वॉशरूममध्ये आली. तिने तिथंही काही क्षण थोडं स्वतःला मोकळं होऊ दिलं आणि मग तोंडावर भरपूर पाणी मारलं. यातून काय मार्ग काढावा, आणि शंतनूला सांगून तरी तो काहीही करू शकणार नव्हता. दोघांचंही एज कमी होतं. थांबणं दोघांनाही क्रमप्राप्त होतं. आणि मीराच्या बाबतीत मात्र तिच्या बाबांनी तिच्या सगळंच ठरवून ठेवलेलं. तिच्याकडे काहीच ऑप्शन ठेवला नव्हता.
चेहऱ्यावर मारलेलं पाणी तिनं टॉवेलने टिपलं आणि आरशात पाहत हसण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. तिला ते जमत नव्हतं. कसा बसा नीट चेहरा करून ती बाहेर आली आणि किचनमध्ये असलेल्या देव्हाऱ्यासमोर आली. देवासमोरचा दिवा उचलून त्यात तेल घातलं आणि वात नीट करून दिवा लावला. हे देवा, शंतनूला खुश ठेव. बाकी मला काहीच नकोय. त्याला शक्ती दे सगळं सहन करण्याची. तो एकटा पडेल, पण मी सिद्धार्थला सांगेन त्याच्यासोबत राहायला. हो, तो करेल माझी मदत. मीरा वेगळ्याच गोष्टीसाठी मनाला तयार करत होती. इकडे शंतनूला आज सकाळपासून थोडं उदासच वाटत होतं. त्यात मीरा सकाळपासून ऑनलाईन आली नव्हती. गुड मॉर्निंगचा तिचा सकाळी फक्त एक मेसेज आला होता तेवढाच, आणि त्यावर त्याने केलेला रिप्लायही तिने पाहिला नव्हता. त्याला हीच गोष्ट अस्वस्थ करत होती. त्याने न राहून तिला छोटासाच मिस कॉल दिला, जेणेकरून तो तिला मिस करतोय हे तरी तिला कळेल आणि तिचा काहीतरी रिप्लाय येईल याची वाट पाहू लागला. मीराचं आज मोबाईलकडे लक्षच नव्हतं. तो तसाच पर्समध्ये होता. चहा वगैरे घेऊन नंतर ती आई सांगेल तशी कामं करत होती. माझा मिस कॉलही पाहिला नसेल का हिने? काय करते ही? मीरा, आई मिस यू यार. काही झालं असेल का? सगळं ठीक तर असेल ना? शंतनूला मनात वाटेल ते विचार येत होते. त्यात त्याचं उद्यापासून रेकॉर्डिंग सुरू होणार होतं. मग मात्र तो त्यामध्येच बिझी राहणार होता. काही वेळ वाट पाहून मग मात्र त्याने न राहून सिद्धार्थला फोन लावला. रिंग होणारा फोन काहीच सेकंदात उचलला गेला. हां, बोल ना शंतनू. सिद, तुझं मीराशी सकाळपासून काही बोलणं झालंय? नाही का? म्हणजे काल दुपारी बोललेली ती माझ्याशी चॅटिंगवर, त्यानंतर नाही. हो का? ती ठीक असेल ना रे? काय रे शंतनू, तू एवढा का टेन्स होतोस आहेस? तू ना सतत तिचा विचार करत असतोस, त्यामुळे हे होतं. अरे ती बिझी असेल कशात तरी. हो, असं असेल तर ठीकच आहे, पण तसं मला वाटत तर नाहीये सकाळपासून. त्याला मी काय करू? कारण तिनं माझा सकाळचा मेसेजही पाहिला नाहीये ना, त्यानंतर काही बोलली आहे. अर्ध्या एक तासापूर्वी मी तिला मिस कॉल दिलेला, तर तो सुद्धा तिनं पाहिला नसेल का? त्यावरही तिनं काहीच रिप्लाय केला नाही. इट्स शॉकिंग यार. त्यात तिला तिथं कॉलही करू शकत नाहीये यार. करायचं तर काय करायचं माणसाने? वेड लागेल अशाने. शंतनूची वेड्यासारखी चिडचिड चालू होती. ओके ओके, तू शांत हो. मी पाहतो तिला मेसेज करून. ओके, मला सांग. काळजी वाटते मला तिची. डोंट वरी शंतनू, काही झालं नसेल. बिझी असेल ती बस. असंच असू दे. एनिवे माझं रेकॉर्डिंग उद्या सुरू होतंय. हा आठवडा तरी जाईल यात. अरे वा, ही तर छान न्यूज आहे. ऑल द बेस्ट शंतनू. थँक्स सिद्धार्थ. पण यार, मला मीरा माझ्या बर्थडेला हवी आहे. ती नसेल तर मी माझा बर्थडे नाही करणार. जाऊ दे, मला इंटरेस्टच नाही आहे. अरे पण शंतनू, माझं ऐक तर. चल मी ठेवतो. म्हणत समोरून फोन कट झाला. सिद्धार्थनेही वैतागून डोक्यावर हात मारून घेतला. हा शंतनू पण ना. मनाशीच म्हणत त्याने पुढच्या क्षणाला मोबाईलवर मीराला मेसेज टाईप करायला घेतला. हे हाय मीरा, कुठे आहेस? बिझी आहेस का? वेळ मिळाला की मेसेज कर. आजचा पार्ट इथंच संपलाय. आता बघूया शंतनूचा बर्थडे मीरा कशी अटेंड करते, किंवा असं काय करेल सिद्धार्थ की मीरा शंतनूच्या बर्थडेला येईल. तर कथा आवडत असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कथा ऐकत राहा. ट्रू ब्युटी ऑफ लव्ह. थँक्यू सो मच. आणि हो फ्रेंड्स, नवरात्रीमध्ये 20 तारखेला माझा एक इंटरव्ह्यू झालेला. त्या इंटरव्ह्यूची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तर तो इंटरव्ह्यू एकदा पाहायला विसरू नका. कमेंट करायला विसरू नका. थँक्यू सो मच.